सोलापूर महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय खरं तर सोलापूर शहरातील सर्वच जे महत्त्वाचे वकील आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आता उमेदवारांची जे इच्छुक उमेदवार आहेत जे अर्ज भरत आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर जे उमेदवार आहेत ते आपला अर्ज या ठिकाणी वकील मंडळींकडून तपासून घेताना पाहायला मिळत आहेत आणि कोणकोणत्या त्रुटी ज्या आहेत त्या आहेत याची देखील पडताळणी ते अर्ज दाखल करण्यापूर्वी या ठिकाणी वकिलांकडून सल्ला घेता आहेत। आपल्यासोबत आता आहेत ॲडव्होकेट संतोष पाटील सर खरं तर महापालिका निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। काय नक्की अनुभव आहे तुमचा, कशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती सध्या आहे? राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 जाहीर केली। तो संपूर्ण कार्यक्रम पण जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 पासून ते शेवट 19 जानेवारी म्हणजे 16 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी आणि निकाल पण त्या दिवशी जाहीर व्हायचा असा पूर्ण टप्पा जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे लगबग चालू झालेली आहे। खरं तर वास्तविक पाहता काल आणि आज न्यायालयाला सुट्टी आहे। आता हा फॉर्म भरताना बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं। यापूर्वी मागची जी 2017ची महानगरपालिकेची इलेक्शन झाली त्यावेळेस ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं घेतले होते सगळे फॉर्म। आता ती पद्धत न अवलंबता ऑफलाईन पण फॉर्म घेण्याची त्यांनी चालू केली आहे। कारण मागच्या वेळेस असा प्रॉब्लेम आला होता की ऑनलाईन असल्यामुळं सर्व्हर डाऊन सगळे एकाच वेळेस फॉर्म भरत होते, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला होता। ते आणि इतर गोष्टीचा विचार करता ह्यावेळेस प्रशासनाने ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने फॉर्म स्वीकारण्यात चालू झालेली आहे आणि त्याप्रमाणे बरेच ह्यातले ॲफिडेविट आहेत ते ॲफिडेविट शपथपत्र जे करायचं नोटरीसमोर करावं लागतं। त्या सगळ्या गोष्टीच्या असल्यामुळं लगबग चालू झाली आहे। खरं तर सुट्टी असून सुद्धा कोर्ट चालू असताना जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी आता आहे। सगळ्या गाड्या आहेत बाहेर, सगळी लगबग चालू झाली आहे। काही राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत, काही अपक्ष आहेत, सगळ्या प्रकारचे येत आहेत, सल्ला घेत आहेत, त्याप्रमाणे सगळा कार्यक्रम चालू आहे। खरं तर ज्यावेळेस उमेदवार अर्ज भरतो त्यावेळेस प्रामुख्याने कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित असतात आणि कोणत्या गोष्टींकडे उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे की ह्या गोष्टी पूर्तता केली पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आहेत प्रामुख्याने जिथे अनेकदा उमेदवारांचा अर्ज देखील बाद होण्याची शक्यता असते? तर राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 31 तारखेपर्यंत अखेरची मुदत आहे। त्यामुळं 2 ते 3 दिवसामध्ये उमेदवारांची धावपळ होत आहे आणि आपला अर्ज टिकून राहावा, वैध राहावा याकरता वकिलांची सुद्धा संपर्क साधत आहे आणि आपल्या अर्जामध्ये त्रुटी निघू नयेत याची काळजी पूर्ण उमेदवार घेत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका अधिनियम याचे कलम 9 आणि 10 मध्ये ज्या काय नमूद अहर्थ आहेत आणि ते बाद होऊ नये याकरता ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत, पहिली गोष्ट अपत्याबाबतीचे शपथपत्र आहे की एक संभाव्य तारीख आहे, त्यानंतर 2 अपत्य नसावेत। त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे शपथपत्र आहेत, त्यामध्ये आपल्याविरुद्ध असलेले गुन्हे, प्रलंबित असलेले खटले, ज्याच्याबद्दल शिक्षा झाली आहे नाही त्याबद्दल शपथपत्रावर कथन करायचं आहे। तसेच ठेकेदार संबंधीचे माहिती असेल, मी महानगरपालिकेचा ठेकेदार असतील तर तो उमेदवार सुद्धा अपात्र ठरू शकतो। तसेच महानगरपालिकेला किंवा स्थायिक स्वराज्य संस्थेला ज्या काही शासकीय देणे आहेत त्याचं NOC लागते आपल्याला। ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या अर्जामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहतात। एखादा प्रतिस्पर्ध्याने एखादं ऑब्जेक्शन घेतलं तर तो अर्ज बाद होण्याची शक्यता असते। ते टाळण्यासाठी सगळे उमेदवार आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत। तसेच कायद्याच्या चौकटीत राहून अर्ज भरण्याचा प्रयत्न करत, त्यासाठी आम्ही वकील लोकांचे सहकार्य करत आहोत। आपण पाहतोय खरं तर हे सर्व वकिलांची लगबग आता पाहायला मिळते, कारण अनेक उमेदवार जे आहेत ते वकील मंडळींकडे येत आहेत आणि आपला अर्ज वैध कसा ठरेल त्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।